माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उजनी जलाशयावजा पातळी गेल्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्यात बुडालेल्या अवस्थेत असलेले पसळदेव तालुका इंदापूर येथील ग्रामदैवत श्री प्रसन्ननाथाच्या प्राचीन मंदिराचे शिखर सध्या पाण्याबाहेर आले आहेत। गतवर्षी सुद्धा हे मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आले होते। पाणीसाठा कमी झाल्याने या मंदिराच्या प्राचीन स्थापत्यकलेचा अनुभव नागरिकांना घेता आला। त्यामुळे येथे धार्मिक कार्यक्रमही घेण्यात आले। त्यानंतर पडलेल्या मुबलक पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आणि पुन्हा हे मंदिर पाण्याखाली गेले। सध्या धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात येत असल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मंदिरांची शिखरे पाण्याबाहेर आली आहेत। दिवस सोपवताना आणि मावळताना पडणाऱ्या सोनेरी किनारमुळे हे शिखर चमकत असल्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे ते लक्ष वेधून घेत आहेत। पळसनाथाचे हे प्राचीन मंदिर चुना आणि भाजलेल्या विटांमधून बांधण्यात आले असून पाषाणाच्या शिळ्यांच्या आधारावर हा मंदिराचा पायार उभा आहे। दररोज 10,000हून अधिक क्युसेक वेगाने पाणी विसर्ग सुरू असल्याने धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे। पाणी सोडण्याचे प्रमाण कायम राहिल्यास आणि पावसाने ओढ दिल्यास काही दिवसातच मंदिराचा बहुतांश भाग पाण्याबाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।